नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13 जानेवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय नौदलासाठी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या कोणत्या मानवरहित विमानाचे अनावरण हे करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, या मानवरहित विमानाचे नाव आहे ऑप्शन क्रमांक 1 दृष्टी 10 स्टार लायनर. तर मित्रांनो, हे भारतीय नौदलासाठी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या दृष्टी 10 स्टार लायनर मानवरहित विमानाचे अनावरण हे करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, भारतीय नौदलासाठी मानवरहित विमान अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस या कंपनीने तयार केलेले आहे. तर हे अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस या कंपनीने तयार केलेले आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, या विमानाचे अनावरण हैदराबाद ठिकाणाहून करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, तिसरा पॉईंट असा आहे की मानवरहित विमानाची उडण्याची क्षमता सलग 36 तास एवढी आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. गुजरात येथील गांधीनगर येथे 10व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, गुजरात येथे गांधीनगर येथे 10व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे करण्यात आलेले आहे. 10व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून शेख मोहम्मद बिन जायद हे उपस्थित होते. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, तर मोहम्मद शेख बिन जायद हे UAE देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. सेंटर फॉर रिसर्च अँड एनर्जी अँड क्लीन एअर या संस्थेच्या अहवालानुसार कोणत्या राज्यातील बर्नी हार्ट येथे 2023 या देशात सर्वात प्रदूषण ठरलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मेघालय. तर मित्रांनो, सेंटर फॉर रिसर्च अँड एनर्जी अँड क्लीन एअर या संस्थेच्या अहवालानुसार राज्यात मेघालय राज्यातील बर्नी हार्ट येथे 2023 या देशात सर्वात प्रदूषण शहर हे ठरलेले आहे. तर मित्रांनो, 2023 या वर्षात देशातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली शहर हे 8व्या क्रमांकावर आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. गुजरात राज्यात कोणत्या ठिकाणी पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीने घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हजीरा. हजीरा हे ठिकाण गुजरात या राज्यात आहे. तर येथे पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा ही रिलायन्स इंडस्ट्रीने घेतलेली आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड 2023ने कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड 2023ने ऑप्शन क्रमांक 1 युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेला सन्मानित करण्यात आलेले आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. पंजाबमध्ये 4000 कोटी रुपयांच्या 29th राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नितीन गडकरी. मित्रांनो, नितीन गडकरी यांनी पंजाबमध्ये 4000 कोटी रुपयांच्या 29 राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. तर केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पंजाब राज्यात 29 राष्ट्रीय महामार्गांचे हे उद्घाटन करण्यात आलेले आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक 2024 मध्ये कोणत्या देशात होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भारत. तर मित्रांनो,
युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक 2024 मध्ये आपल्या प्याऱ्या भारतात होणार आहे? तर मित्रांनो, युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे 2024 वर्षाचे अध्यक्षपद हे भारत या देशाकडे आहे. तर दुसरा पॉईंट असा आहे की युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची 2024 मध्ये 46वी बैठक ही होणार आहे. तर मित्रांनो, ही बैठक 21 ते 31 जुलै 2024 दरम्यान नवी दिल्ली या शहरात होणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. मित्रांनो, शहर देखील विचारले जाऊ शकते, तर हे लक्षात असू द्या. नेक्स्ट चला घडामोडी. पश्चिम प्रशांत महासागर क्षेत्रात कोणत्या देशाच्या नौसेनेने सी ड्रॅगन 2024 युद्ध सराव आयोजित केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अमेरिका. अमेरिकेने सी ड्रॅगन 2024 हा युद्ध सराव प्रशांत महासागरात आयोजित केलेला आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अमेरिकेच्या नौसेनेने 8 ते 24 जानेवारी या कालावधीत पश्चिम प्रशांत महासागरात सी ड्रॅगन 2024 युद्ध सराव हा आयोजित केलेला आहे. तर 8 ते 24 जानेवारी दरम्यान पश्चिम प्रशांत महासागर क्षेत्रात अमेरिकेने आयोजित केलेल्या सी ड्रॅगन 24 युद्ध सरावात चीन देश हा सहभागी नाही. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चला घडामोडी. देशातील पहिल्या हेल्दी अँड क्लीन फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, उज्जैन. तर मित्रांनो, देशातील पहिल्या हेल्दी अँड क्लीन फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन उज्जैन या शहरात करण्यात आलेले आहे. तर उज्जैन या ठिकाणी देशातील पहिल्या हेल्दी अँड क्लीन फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन मनसुख मांडविया यांच्या हस्ते हे करण्यात आलेले आहे. नेक्स्ट चला घडामोडी. IIT मद्रासने आपले दुसरे विदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरू करणार आहे? तर मित्रांनो, आता IIT मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस ऑप्शन क्रमांक 2 श्रीलंका या देशात सुरू करणार आहे. तर मित्रांनो, IIT मद्रासने आपले पहिले कॅम्पस हे तांझानिया या देशात सुरू केलेले आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. मित्रांनो, पहिले कॅम्पस विचारले तर तांझानिया या देशात आणि दुसरे विचारले तर श्रीलंका. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना नक्की होणार आहे. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.